कुस्त्या, ते 1 दारने 4 दार 5 दार निवडून आले फॅक्टरीत. त्यांच्याबरोबर त्यांचे लहान मोठे भाऊ यांच्याकडे ते बी 6 वेळा निवडून आले वज कमिटीत आणि 3 वेळा वज कमिटी व्हाईस चेअरमन राहिले. तर असे हा एक क्षण, ऑर्केस्ट्राचा क्षण. असे आमचे सुपडू मामा आता पहिलवानने सांगलं की ते इतका व्यायाम मारायचे, मातीत भले उतरायचे, कंटाळा करायचे, पण व्यायाम मारणे आणि आमच्या सारख्याला पालं उपटायला लावणे, यांनी सुद्धा पालं उपटले वाईट घे 5 पैसे. अशी त्यांची आमची होती, असे हे होते. कुठला वेशनी मला काही वारले म्हणून समजलं असं की ते आधी कमी असं वाटते की आम्ही कोणीच बेशंकर माझा माणूस नसल्यावर बे हा माणूस वारला म्हणजे माझं बे काही खरं नाही. माझं काही मी बी वेशन करत नाही सर, कोणतंच नाही. तर वेशन न करणारा माणूस जातो आणि एवढ्या लवकर जातो हे मला आता समजलं. तर मी त्यांच्याबद्दल बरंच काही सांगू शकतो. हे परमेश्वर बजरंगबलीच्या जवळ प्रार्थना करतो आणि एक घोषणा देतो, ते तुम्ही ती द्यावी. सुपडू मामा, सुपडू पहलवान अमर रहे, सुपडू मामा पहलवान अमर रहे, अमर रहे. जय हिंद. त्यांच्यासाठी बोलण्यासाठी खूप काही आहे, परंतु दादांच्या जाण्याने एक खूप मोठा दुःखद प्रसंग की आपण त्यासाठी बाहेर करू शकत नाही. परंतु दादांच्या रूपात आता भैया साहेब आणि महेश भाऊ यांनी दादांचं नाव पुढे चालवतीलच, परंतु दादा जसे आझाद शत्रू होते, कोणाबद्दल काही जरी असलं तरी बोलून मोकळे व्हायचे, परंतु मनात कोणाबद्दल काही ठेवायचं नाही, असं दादांची शिकवण होती. आम्ही त्यांचे केले. तर मी पुन्हा एकदा माझ्या निकम परिवारातर्फे आणि संपूर्ण कामगार संघटनांतर्फे या ठिकाणी त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो. धन्यवाद. शोकसभा आयोजित केलेला आहे. कैलास वर्षीय यांच्या श्रद्धांजलीकरिता त्यासाठी उपस्थित असलेले सर्व उपस्थित मंडळी व कोरोना परिवार, खरं सांगायला गेलं की सर्वांच्या अनुभवावरून मी खरं बोलणार आहे. थोडंफार बोलायचे की सुपुतार सोनवणे त्यांचं हे जे बॅनर बघितलं त्याच्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व हे लक्षात येतं. त्यांचं पुरीचा जो फोटो बघितला तो पिळेदार शरीर म्हणजे कोणालाही वाटणार म्हणजे हे वाटणार असं त्यांचं ते पिळेदार शरीर ते दिसून येते. आणि नंतर जो आता जो फोटो आहे त्याच्यातून त्याचा हसत मुखत असणारा जो फोटो दिसतो त्याच्यातून त्यांची कारकीर्द आणि त्यांनी जे वडगाव शहराची जे म्हणजे जे प्रेमाचे संबंध जोपासले ते लक्षात येतं. आणि आपल्या बोलण्यावरून ते खरोखर जाणवलं मला की खरोखर त्यांनी जरी ते पैलवान होते तरी त्यांनी त्यांचा जो स्वभाव होता, पैलवानाचा स्वभाव कसा असतो, रागीत असतो, परंतु त्यांनी ती काप टाकून नंतर त्यांनी समाजाशी, मित्रमंडळांशी, नोकरी करत असताना ते सहकार्यांशी वगैरे त्यांनी ते प्रेमाचे संबंध जोपासलेले दिसतात. हे त्यांचं व्यक्तिमत्व खरंच दिसून येत आहे. आणि त्या दिवशी ज्यावेळेस क्रांतिविधी होती त्यावेळेसही मी तिथे हजर होतो. त्यावेळेस बहुसंख्य प्रतिष्ठित मंडळींनी एक श्रद्धांजली दिली होती. त्यावेळेसही मी भाषण बऱ्याच जणांचं ऐकलं होतं. म्हणजे त्यावरून लक्षात येतं की त्यांना ते किती कसे व्यक्तिमत्व होतं की त्यांना आपले वडगाव शहरातले व इतर भागातले लोक किती त्यांना मान सन्मान द्यायचे, त्यांचे किती जवळचे हे प्रामुख्याने त्यावेळेस लक्षात आलं माझं. खरोखर सोनवणे परिवारावरती खरंच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी तर खरंच ईश्वरच्याने प्रार्थना करतो की लवकरात लवकर या दुःखातून ते सावरतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते पुढील ते कार्य करत राहतील. खरं म्हणजे म्हणायला गेलं की ते जरी शरीराने आज आपल्यातून निघून गेले परंतु त्यांचे प्रेम, संबंध, त्यांच्या आठवणी आणि त्यांची जी कारकीर्द आहे ती आपल्या पुढे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे ते जरी गेले तरी त्यांच्या प्रेम, संबंध, विचार आणि आठवणी आणि कारकीर्द याला कोणीही विसरणार नाही. आणि जे सध्या जे सराव करणारे जे मल्ल आहे ते त्यांची प्रेरणा घेऊनच पुढे वाटचाल करतील आणि पुन्हा ते इतर जे नवीन जे पैलवान तयार होतील त्यांना त्यांची कार्याची कारकिर्दीची माहिती देऊन त्यांचे जे विचार आहे, त्यांची जी कारकीर्द आहे ती अशीच जिवंत ठेवतील. हे वडगावकरांना म्हणजे नेहमी कधी विसरणार नाही असं त्यांची कारकिर्दी लक्षात आहे.
एवढं बोलून मी माझ्या वतीने आणि पोलीस प्रशासन वरणगाव पोलीस प्रशासना वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन त्यांनी त्यांचा परिचय दिला. मी बाबांच्या बाबतीत एकच सांगणार आहे की माझे वडील हे पैलवान होते, उस्ताद होते आणि मी एक मल्ल आणि पैलवान पुत्र म्हणून माझी काही जबाबदारी. बाबांनी लहानपणापासून मी आतापर्यंत जेव्हा मोठा झालो मला एकच गोष्ट सांगितली, ती म्हणजे बाळकडून सांगितलं ते म्हणजे तुझं शरीर हे तुझी संपत्ती. त्यांनी मला कधीच आयुष्यात पैशाचा मोह सांगितला नाही, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. एकच गोष्ट मी मोठा होईपर्यंत मला सांगितली, ती म्हणजे बेटा फक्त तुझं शरीर ही तुझी संपत्ती आहे आणि ते तू जपली पाहिजे. हीच अत्यंत महत्त्वाची गोष्ट बाबांनी त्यांच्या माध्यमातून सांगितली. अतिप्रिय गाणं म्हणजे डमडम डिगा डिगा हे पूर्ण जळगाव जिल्ह्यात गाजलं. त्यांची राजकीय कारकीर्द ऑर्केस्ट्रा वरणगाव येथे वर्स कमिटी मेंबर सतत ते 9 वेळा निवडून आले, 3 वेळा व्हाईस चेअरमन राहिले आणि रिटायर झाल्यानंतर रिटायर होईपर्यंत त्यांनी आदिवासी डोंगरेपुढे जमातीचं कार्य या जळगाव जिल्ह्यामध्ये भिलागुटूंच्या माध्यमातून या ठिकाणी पसरवलं. त्यांनी दिलेले जेही त्यांचे स्वप्न असतील ते स्वप्न निश्चितच पूर्ण करण्याची ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं शेवटपर्यंत निर्वहन करण्याचं काम मी त्यांचा मोठा मुलगा म्हणून या ठिकाणी निश्चितच पार पडेल. आपल्या सर्वांना मी आश्वस्त करतो, उपस्थितांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की बाबा गेलेल्याची कमतरता मी भरून तर काही काढणार नाही, परंतु बाबा गेल्यानंतर जे उणीव वाचणार आहे ते निश्चितच भरून करण्याचं काम आपण दिलेला शब्द आणि मी पाडण्याचं काम त्या ठिकाणी करेल. आणि ज्या वेळेला मी चुकेल, मी कुठे उरफटला गेला तर आपलं सुद्धा जबाबदारी आहे. माझं कान पकडून खेचून मला सांगण्याची आपली तेवढीच बाबांनी आपल्याला या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की मी जर चुकत असलो तर मला चुकीच्या ठिकाणी मला सांगण्याची आपण निश्चितच मला मार्गदर्शन करावं. आणि आजच्या या सभेला श्री हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने जी शोक सभा या ठिकाणी घेण्यात आली त्या सभेला उपस्थित वरणगावचे आजी माजी नगरसेवक मी सर्वांची नावं या ठिकाणी घेतली नाही, कृपया कोणी वाईट वाटून घेऊ नये. भरपूर मंडळी आहे या ठिकाणी, सर्व माझ्या जवळचे आहे, माझ्या हृदयाच्या जवळचे आहे, बाबांच्या जवळचे आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या शोक सभेला आपण उपस्थिती दिली त्याबद्दल मी सोनवणे परिवाराच्या वतीने त्याचबरोबर श्री हनुमान व्यायाम शाळा वरणगावच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम, जय बजरंग. आपल्या हनुमान व्यायाम शाळेचे ज्येष्ठ पैलवान आणि आमच्या हनुमान व्यायाम मंडळाचे ज्येष्ठ संचालक कैलासवासी सुखदादा सोनवणे यांच्या इथे शोकसभा इथे हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने इथे आयोजित करण्यात आली. आज म्हणजे अत्यंत दुःख आहे की आज या व्यायाम शाळेचा जे पाया म्हटला जातो की या व्यायाम शाळेचा पाया कोण असेल तर ते नामदेव पैलवान, एकनाथ पैलवान, त्यानंतर सुखदादा हे जे आहे ते या व्यायाम शाळेचा पाया होते. पैलवानकी होती, हे लाल माती जी होती ते लाल मातीचा आखाडा त्यांनी त्या माध्यमातून भोईवाड्यातनं या इथे आणला आणि इथे एक पत्राची व्यायामशाळा त्या माध्यमातून याच्यामध्ये तयार केली होती. आज त्या पत्राचं एक छोट्याशा रोपटाचं हे वटवृक्ष ते झालेलं आहे. त्यामध्ये स्वर्गीय सुखदादा यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, तसा नामदेवदादांचा वाटा आहे, एकनाथ दादांचा आहे, तसा स्वर्गीय सुखदादांचा सुद्धा वाटा त्या हिच्यामध्ये आहे. आज दादा आपल्याला सोडून गेले, अत्यंत दुःख आहे की शेवटी बाप हा घराचा करता धारता असतो, ते कुलूप असते, घराचं चप्पर असते. ते छत्र आज सोनवणे परिवाराचं इथे हरवलं आणि सोनवणे परिवाराचंच नाही हरवलं तर आमच्या या हनुमान व्यायाम शाळेचं जे छत्र आहे ते छत्र तिच्यातनं हरवलं. दादांचा स्वभाव अत्यंत चांगला होता, जे स्पष्ट आहे ते तोंडावर बोलून देणं आणि जे चुकते ते डायरेक्ट तोंडावर सांगणं, अशा प्रकारचे माणसं हे कमी आहे. तसंच आमचे नामदेव दादा सुद्धा आहे, चुकलं तर तोंडावर बोलतील, स्तुती असेल तोंडावर करतील आणि वाईट जर कधी असेल ते सुद्धा तोंडावर त्या माध्यमातून सांगतील. करता असे आमचे सुखदादा आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु सुखदादांचे विचार, सुखदादांचे आचार पैलवान यांचे हे कायमस्वरूपी आमच्या वरणगावच्या हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लाला त्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार अंगीकारावे. आज दादा आमच्यामध्ये नाही आहे, आम्ही सोनवणे परिवाराच्या दुःखामध्ये हिच्यामध्ये आहे. सोनवणे परिवाराच्या केव्हाही पाठीमागे त्या माध्यमातून आम्ही हनुमान व्यायाम शाळा जी आहे संचालक मंडळ जे आहे
ते त्या माध्यमातून राहील. दादा हे जरी शरीराने गेले असले तरी दादांचे विचार हे कायमस्वरूपी आपल्या या सर्वांच्या आचरणामध्ये यावं एवढी प्रभू मी हनुमंताला त्या माध्यमातून याच्यात प्रार्थना करतो. आणि मी दादांना एवढीच मी औरंगाबादकरांच्या वतीनं इथे मी भावपूर्ण आदरांजली इथे त्या माध्यमातून याच्यामध्ये व्यक्त करतो.